विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी महाराष्ट्र टीईटी म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा च्या दृष्टिकोनातून बाल विकास व अध्यापन शास्त्र 10 गुणांसाठी विचारला जाणारा घटक या ठिकाणी घेणार आहोत. त्यामध्ये पहिला घटक म्हणजे मुले कशी विचार करतात व शिकतात यावर आधारित 100 प्रश्नोत्तरे स्पष्टीकरणासह या ठिकाणी घेणार आहोत. यावर आधारित पहिला म्हणजे पियाजे ह्यांचा संज्ञात्मक विकास सिद्धांत यावर आधारित 1 ते 25 प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. यातील पहिला प्रश्न, पियाजेनुसार स्कीमा म्हणजे काय? उत्तर, ज्ञानाची मानसिक चौकट किंवा साचा. म्हणजे आपली जी ज्ञानाची मानसिक चौकट किंवा साचा असते ह्याला पियाजेने स्कीमा म्हटले. स्पष्टीकरण सांगता येते. कुत्रा स्कीमा म्हणजे काय? तर त्याला 4 पाय असतात, भुंकतो, शेपूट असते, एक जो संबोध आपल्या मनामध्ये तयार झालेला असतो त्याला स्कीमा असे म्हणतात. आत्मसातीकरण म्हणजे काय? उत्तर, नवीन अनुभव जुन्या स्कीमात बसवणे. स्पष्टीकरण म्हणजे थोडक्यात झेब्राला पाहून पट्टेवाला घोडा म्हणणे याला आत्मसातीकरण असं म्हटलं जाते. 3. समायोजन म्हणजे काय? उत्तर, नवीन अनुभवासाठी जुना स्कीमा बदलणे. स्पष्टीकरण म्हणजे थोडक्यात झेब्रा हा घोडा नाही हे कळल्यावर झेब्रा हा नवीन स्कीमा बनविणे याला समायोजन असं म्हटलं जाते. आणि आत्मसातीकरण मध्ये काय म्हटलं जाते तर आपला नवीन अनुभव जुन्या स्कीमात बसवणे. म्हणजे उदाहरणार्थ काय तर झेब्राला पाहून पट्टेवाला घोडा म्हणणे याला आत्मसातीकरण म्हटलं जाते. आत्मसातीकरण आणि समायोजन ह्यामधील फरक लक्षात घ्या. नेक्स्ट, समतोल कधी ढळतो? जेव्हा नवीन माहिती जुन्या स्कीमात बसत नाही. स्पष्टीकरण, असंतुलन शिकण्याची सुरुवात या ठिकाणी होते. जसे की आपण म्हटलं होतं ना की झेब्राला पाहून पट्टेवाला घोडा म्हणणे, पण नेमकी नवीन माहिती या ठिकाणी जुन्या स्कीमामध्ये बसत नाही आणि त्यावेळेस समतोल ढळतो आणि समतोल ढळला की शिकण्याची सुरुवात होते. म्हणजे नवीन स्कीमा आपल्या मनामध्ये तयार होतो. संवेदन चालन अवस्था किती वयापर्यंत असते? 0 ते 2 वर्षापर्यंत. म्हणजे जन्मल्यापासून वयाच्या 2 वर्ष पूर्ण होईपर्यंत. स्पष्टीकरण, बाळ तोंड, हात, डोळे याने जग समजते. वस्तू स्थायित्व संकल्पना कोणत्या अवस्थेत येते? संवेदन चालन अवस्थेच्या शेवटी. म्हणजे संवेदन चालन अवस्था कितपर्यंत म्हटलं आपण? जन्मल्यापासून 2 वर्षापर्यंत आणि याच्या शेवटी म्हणजे 8व्या महिन्यापासून 12व्या महिन्यापर्यंत. स्पष्टीकरण, काय सांगता ते वस्तू दिसली नाही तरी अस्तित्वात आहे हे कळते. काय म्हटलं आपण? वस्तू स्थायित्व संकल्पना कोणत्या अवस्थेत येते तर संवेदन चालन अवस्थेच्या शेवटी 8 ते 12 महिन्यांच्या दरम्यान. म्हणजे एखाद्या वेळी मुलाला वस्तू दिसली नाही तरी ती अस्तित्वात आहे हे त्याला कळते आणि याला वस्तू स्थायित्व असं म्हटलं जाते. पुढील प्रश्न, पूर्व संक्रियात्मक अवस्था कोणत्या वयात? उदाहरणार्थ 2 ते 7 वर्षे. स्पष्टीकरण, भाषा विकास पण तर्क अजून पक्का नाही याला पूर्व संक्रियात्मक अवस्था असं म्हटलं जाते. वयाची 2 ते 7 वर्षे. पुढील प्रश्न, अहम केंद्रित विचार म्हणजे काय? उत्तर, मूल फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून समजते, विचार करते याला अहम केंद्रित विचार असे म्हटले जाते. स्पष्टीकरण काय म्हटलं जाते तर आईला भूक नाही कारण मी जेवलो आहे असे वाटणे. म्हणजे थोडक्यात मूल काय करते तर या अवस्थेमध्ये फक्त स्वतःपुरता विचार करते. कोणतीही गोष्ट, मला भूक लागली असेल तरच आईला भूक लागली, जर मला भूक लागली नाही तर आईला पण भूक नाही. म्हणजे फक्त स्वतःपुरता विचार करणे. नेक्स्ट, जीववाद म्हणजे काय? निर्जीव वस्तू जिवंत आहे असे वाटणे. स्पष्टीकरण, ढग रडतोय म्हणून पाऊस पडतो. बघा, जीववाद कशाला म्हटलं गेलं? निर्जीव वस्तू जिवंत आहेत असे वाटणे. स्पष्टीकरण काय तर ढग रडतोय म्हणून पाऊस पडतो. नेक्स्ट, संरक्षण संकल्पना मुलाला केव्हा कळत नाही? उत्तर, पूर्व संक्रियात्मक अवस्थेत. संरक्षण संकल्पना मुलाला केव्हा कळत नाही तर पूर्व संक्रियात्मक अवस्थेत. स्पष्टीकरण, उंच पेल्यातील पाणी
रुंद बशीत ओतले तर कमी वाटते. मूर्त संक्रियात्मक अवस्था कितीवर? तर 7 ते 11 वर्ष. स्पष्टीकरण. वस्तू समोर असतील तर तर्क, वर्गीकरण, मालिका लावता येते. मूर्त संक्रियात्मक अवस्थेत काय? तर वस्तू समोर असतील तर मुले त्यांचे तर्क करतात, त्या वस्तूंचे वर्गीकरण करतात, त्यांची मालिका लावतात. आणि मूर्त संक्रियात्मक अवस्था वयाची 7व्या वर्षापासून ते 11व्या वर्षापर्यंत. नेक्स्ट, संरक्षणाची संकल्पना कोणत्या अवस्थेत येते? मूर्त संक्रियात्मक अवस्था. स्पष्टीकरण. आकार बदलला तरी पदार्थ तेवढाच राहतो हे कळते. उलट करता येणे कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे? मूर्त संक्रियात्मक अवस्थेचे. बघा, ज्यावेळी मूल मूर्त विचार करू लागते त्यावेळी त्याला उलटही करता येतात. स्पष्टीकरण. 5 अधिक 3 8. जर 5 अधिक 3 8 होत असतील तर 8 वजा 3 5 होतात हे मुलाला कळते. आणि हेच आहे मूर्त संक्रियात्मक अवस्थेचं वैशिष्ट्य. औपचारिक संक्रियात्मक अवस्था कधी सुरू होते? 11 ते 12 वर्षानंतर. स्पष्टीकरण. अमूर्त विचार, गृहीतके, जर तर तर्क या अवस्थेत मुले अमूर्त विचार करतात, गृहीतके समजतात, जर तर हे तर्क समजतात. नेक्स्ट, पियाजेनुसार मुले कशी शिकतात? स्वतः कृती करून, शोध लावून. स्पष्टीकरण. लहान शास्त्रज्ञ हे अनुभवातून ज्ञान रचतात. म्हणजे थोडक्यात काय? तर पियाजेनुसार मुले या वयात शिकतात, स्वतः कृती करून शिकतात, नवीन शोध लावून शिकतात. म्हणजे थोडक्यात काय? तर काय या वयात त्यांना लहान शास्त्रज्ञ असं म्हटलं जाते. आणि ते अनुभवातून काही वेगवेगळ्या गोष्टींचा जसा जसा अनुभव घेतात तसे तसे ज्ञान रचतात. म्हणजे त्यांच्या ज्ञानात भर पडत चालते. नेक्स्ट, पियाजेनुसार शिक्षकाची भूमिका काय? सुविधादाता. काय म्हटलं जाते? तर फक्त शिक्षकाला फॅसिलिटेटर असं म्हटलं जाते. शिक्षकाने थेट उत्तरे नाही द्यायची, मुलांना अनुभव द्यायचे, त्यांना प्रश्न विचारायचे आणि स्वतःच्याच अनुभवातून त्यांना शिकण्याची संधी द्यावयाची. शिक्षकाने पूर्णच शिकवायचं नाही त्यांना, तर फक्त सुविधादात्याचे काम करावयाचे असते. नेक्स्ट, संज्ञात्मक संघर्ष शिकण्यासाठी का गरजेचा? उत्तर. असंतुलन निर्माण करतो, विचार बदलायला भाग पाडतो. स्पष्टीकरण. गोंधळ झाला की मूल शिकते. नेक्स्ट, 5 वर्षाचे मूल चंद्र माझ्या बरोबर चालतो असं म्हणते. हे कोणते वैशिष्ट्य आहे? उत्तर. अहम केंद्रित विचार. स्पष्टीकरण. सर्व घटना स्वतःशीच जोडतो. म्हणजे स्वतःचाच विचार, स्वतःच्याच आजूबाजूला स्वतः पुरताच विचार करतो. म्हणजे याला म्हटल्या जाते अहम केंद्रित विचार. नेक्स्ट, प्रतिकात्मक खेळ कोणत्या अवस्थेत दिसतो? पूर्व संक्रियात्मक अवस्था. स्पष्टीकरण. काठीचा घोडा, दगडाचा भाग इत्यादी. पियाजेनुसार विकासाचे टप्पे सार्वत्रिक आहेत का? उत्तर. होय. क्रम समान पण वयात थोडा फरक पडतो. स्पष्टीकरण. सर्व मुले बघा, आता पियाजेनुसार विकासाचे टप्पे सार्वत्रिक सांगितले, सर्वांसाठी ते सेम सांगितले, पण यामध्ये वयाचा फरक पडतो. उदाहरणार्थ, सर्व मुले ते सारख्याच वयात सारखीच क्रिया करतात असे नाही. बघा, कुठल्याही मुलाचा जर विकास होत असेल तर सर्वप्रथम आपण विचार करूया. लहान मूल सुरुवातीला पालथे पडते, मग रांगायला लागते, नंतर चालायला लागते. हा क्रम सर्वांसाठी सेम आहे, सार्वत्रिक आहे, पण वयाचा कमी अधिक फरक या ठिकाणी पडू शकतो किंवा पडतो. नेक्स्ट, वर्गीकरण क्षमता कोणत्या अवस्थेत येते? मूर्त संक्रियात्मक अवस्था. वर्गीकरण क्षमता मुलांमध्ये कोणत्या अवस्थेत येते? तर मूर्त संक्रियात्मक अवस्था या अवस्थेमध्ये येते. स्पष्टीकरण. यामध्ये रंग, आकार, उपयोगानुसार वस्तू गटात लावणे, लहान मोठेपणाचा आकार, वस्तूंचा रंग आणि त्यांचा उपयोग यानुसार वस्तूंचे वेगवेगळे गट या वयात मुलगा करू शकतो. नेक्स्ट, अनुमान कोणत्या अवस्थेत शक्य आहे किंवा अनुमान कोणत्या अवस्थेमध्ये मूल लावू शकतो? उत्तर. औपचारिक संक्रियात्मक अवस्थेत अनुमान लावू शकते. आता स्पष्टीकरण.
जर पाणी दिले नाही तर रोप मरेल हे तपासू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी मुलाला रोपाला असणारी पाण्याची गरज हे समजते आणि त्याचा तो अनुमान लावतोय की या रोपाला जर पाणी नाही दिले तर ते मरेल, असा अंदाज तो लावू शकतो. पियाजेनुसार मूल्यमापन कसे असावे? उत्तर: कृती निरीक्षण, तोंडी प्रश्न, का विचारणे. म्हणजे मुलांना काय करायचं, त्यांचं मूल्यमापन करावं याचं. तर पियाजेनुसार ते कसे असावे, त्यांच्या कृतीचे निरीक्षण करावे, त्यांना तोंडी प्रश्न विचारावे आणि काही गोष्टींसाठी हे असेच का होते असे त्यांना विचारावे. स्पष्टीकरण: पेपर पेन्सिल टेस्टने विचार प्रक्रिया कळत नाही. मुलांच्या विचार प्रक्रिया जर आपल्याला कळवायचे असतील, समजून घ्यावयाचे असतील तर फक्त पेपर पेन्सिल आणि टेस्ट ह्यातून त्या कळणार नाहीत. त्यासाठी त्यांना विशिष्ट कृती करू द्या, त्यांना तोंडी प्रश्न विचारा आणि काही गोष्टी अशाच का होतात असे त्यांना विचारा. मग त्यांना बोलायला भाग पाडा, त्यावेळी त्यांची विचारक क्षमता आपल्याला विचार प्रक्रिया कळेल किंवा कळते. नेक्स्ट, क्रमबद्धता म्हणजे काय? तर लहान मोठे, उंच सकल हे क्रमाने लावणे. स्पष्टीकरण: 7 ते 11 वर्ष या दरम्यानच्या वयाची मुले ही मृत संक्रियात्मक अवस्थेत असतात आणि या अवस्थेतील मुले ही लहान मोठे किंवा लहानाकडून मोठ्याकडे, मोठ्याकडून लहानाकडे, उंच सकल असा विशिष्ट क्रम ते लावू शकतात. नेक्स्ट, पियाजेवर टीका कोणती केली जाते? पियाजेवर टीका केली जाते कोणती? तर उत्तर: सामाजिक सांस्कृतिक घटकांना कमी महत्व. पियाजेने काय केलं तर सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांना कमी महत्व दिलं. आणि याचं स्पष्टीकरण काय, तर ही जी उणीव होती ही वायगोत्स्की यांनी ही उणीव भरून काढली. आता आपण समोर घेऊया. वायगोत्स्की हा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत, वायगोत्स्कीचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत यावर आधारित असणारे प्रश्न आणि ते 26 ते 45 पर्यंत आपण घेऊया. यातील प्रश्न पहिला 26 नंबरचा: वायगोत्स्कीनुसार विकासात सर्वात महत्त्वाचे काय? उत्तर: समाज व संस्कृती. स्पष्टीकरण: एकटा मुलगा नाही तर समाजातील मुलगा शिकतो. कुठलाही मुलगा एकटा राहून शिकत नाही. वायगोत्स्की काय म्हणतो, तर एकटा मुलगा शिकणार नाही किंवा शिकू शकत नाही तर तो समाजात राहून, समाजात वावरून शिकतो. म्हणजे थोडक्यात समाजातील एक मुलगा समाजाचा एक घटक म्हणून शिकतो, असं वायगोत्स्कीने म्हटले. नेक्स्ट, ZPD म्हणजे काय? समीपस्थ विकास क्षेत्र म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. स्पष्टीकरण: स्वतः करू शकत नाही पण मदतीने करू शकतो तेच क्षेत्र म्हणजे समीपस्थ विकास क्षेत्र. नेक्स्ट, ZPD मध्ये कोण शिकवते? उत्तर: MKO म्हणजे मोर नॉलेजेबल अदर. म्हणजे जास्त माहिती असणारा इतर शिकवू शकतात. मग त्यामध्ये कोण कोण? स्पष्टीकरण: की ज्यामध्ये शिक्षक येतात, पालक येतात किंवा मुलांचेच हुशार मित्र येतात. या तिघांकडून ते शिकू शकतात. नेक्स्ट, स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? उत्तर: तात्पुरती मदत, आधार देणे. स्पष्टीकरण: इमारतीला माचोल, काम झाले की वाद. स्कॅफोल्डिंगचे उदाहरण द्या. बघा, स्कॅफोल्डिंग आपण काय म्हटलं तर एखादी तात्पुरती मदत किंवा आधार देत एका मुलांना, विद्यार्थ्यांना विशिष्ट कृती करायला लावणे, विशिष्ट क्रिया करायला लावणे. पण स्कॅफोल्डिंगचे एखादे उदाहरण जर म्हटलं तर काय? बघा, निबंध लिहिताना प्रथम मुद्दे देणे व नंतर काढून घेणे. स्पष्टीकरण: हळूहळू मदत कमी करणे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा मुलांना जर निबंध द्यावायचा असेल तर त्या निबंधावर आधारित काही विशिष्ट मुद्दे द्यावे आणि त्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण मुलांना करायला लावावे. म्हणजे मुद्द्यांना धरून ते निबंध लिहितात, पण नंतर काय करायचं, हळूहळू ते मुद्दे काढून घ्यावयाचे आणि मग विना मुद्द्या आधारित मुलांना निबंध लिहावयाची सवय लावावी. नेक्स्ट, वायगोत्स्कीनुसार भाषाचे कार्य काय? उत्तर: विचाराचे साधन व सामाजिक संवादाचे साधन. वायगोत्स्कीनुसार भाषेचे कार्य काय आहे? तर विचाराचे साधन. मूल काहीही विचार करते तर ते आधार भाषेचा घेते किंवा समाजामध्ये इतरांसोबत एकमेकांचा संवाद साधतोय
त्यासाठी सुद्धा संवादाचे साधन म्हणून कोण काम करते, तर भाषा. स्पष्टीकरण, भाषा विचाराला आकार देते. भाषा विचाराला आकार देते. नेक्स्ट, खाजगी भाषण कधी होते? 3 ते 7 वर्ष या वयामध्ये. स्पष्टीकरण, मूल स्वतःशी बोलून कृतीचे नियोजन करते. म्हणजे मनातल्या मनात विचार करते मूल, स्वतःशी बोलते आणि समोर काय क्रिया किंवा कृती करावी याची त्याचं नियोजन करते. ह्यालाच म्हटलं जाते खाजगी भाषण. आणि कधी होते, तर वयाचे 3 ते 7 वर्षे यामध्ये. खाजगी भाषणाचे पुढे काय होते? उत्तर, अंतर्गत भाषण होते. स्पष्टीकरण, मोठे झाल्यावर मनातल्या मनात विचार करतो. मूल काय करते, मोठे झाल्यानंतर मनातल्या मनात विचार करते. नेक्स्ट, पियाजे व वायगोत्स्की यात मुख्य फरक काय आहे? तर पियाजेनुसार विकास अध्ययन, मुलाचा विकास झाला म्हणजे अध्ययन होते असं पियाजे म्हणतो, किंवा पियाजेची विचारशैली आहे, श्रेणी आहे. आणि वायगोत्स्की काय म्हणतो? अध्ययन, विकास. स्पष्टीकरण, वायगोत्स्कीच्या मते शिकवल्याने विकास होतो. पियाजे काय म्हणतो? फक्त विकास झाला की लगेच अध्ययन. पण वायगोत्स्की काय म्हणतो? अध्ययन आणि अध्ययनानंतर विकास. स्पष्टीकरण, वायगोत्स्कीचे मत आहे. या दोघांमध्ये थोडक्यात फरक काय आहे? पियाजेच्या मते आधी विकास होतो मग अध्ययन होते, तर वायगोत्स्कीच्या मते आधी अध्ययन होते मग विकास होतो. उलट क्रिया आहेत दोघांमध्ये. नेक्स्ट, सहकारी अध्ययन कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे? उत्तर, वायगोत्स्की. स्पष्टीकरण, मुले एकमेकांकडून झेडपीडी मध्ये शिकतात आणि यालाच म्हटले जाते सहकारी अध्ययन. नेक्स्ट, संस्कृतीची साधने, कल्चरल टूल्स काय आहे किंवा कोणती आहे? उत्तर, भाषा, चिन्हे, आकडे, नकाशे. स्पष्टीकरण, विचार करण्यासाठी समाजाने दिलेली ही साधने आहेत आणि याला संस्कृतीची साधने असे म्हटल्या जातात. कोणकोणती? भाषा, चिन्हे, आकडे, नकाशे. नेक्स्ट, वायगोत्स्कीनुसार खेळाचे महत्व काय? उत्तर, खेळ झेडपीडी तयार करतो. स्पष्टीकरण, डॉक्टर खेळात मूल काल्पनिक नियम पाळतात. नेक्स्ट, समुदायात शिकणे म्हणजे काय? उत्तर, सर्वजण एकमेकांना शिकवतात. स्पष्टीकरण, वर्गात शिक्षक विद्यार्थी दोघे शिकतात किंवा विद्यार्थी सुद्धा आपापसात शिकतात. यालाच म्हटले जाते समुदायात शिकणे. नेक्स्ट, वायगोत्स्कीनुसार मूल्यमापन कसे? उत्तर, डायनामिक असेसमेंट, म्हणजे किती मदतीने करू शकतो ते पाहणं. वायगोत्स्कीनुसार काय, तर मुलांचं मूल्यमापन कसं करायचं, तर मुलाला कुठपर्यंत मदत करावी लागेल आणि त्या मदतीचा आधार घेऊन तो क्रिया करतो किंवा करू शकतो हे आपण किंवा शिक्षकांनी पाहावे. स्पष्टीकरण, फक्त येतं की नाही हे पाहायचं नाही, तर त्याला कितीपर्यंत किंवा कुठपर्यंत मदत केली म्हणजे आधार लागतो आणि तो आधार घेऊन तो करू शकतो हे पाहावं, याचे असे मूल्यमापन करावे. आंतरमानसिक ते अंतमानसिक म्हणजे काय? बघा, आंतरमानसिक म्हणजे काय? आधी सामाजिक स्तरावर आणि नंतर वैयक्तिक स्तरावर शिकणे. स्पष्टीकरण, आधी इतरांबरोबर आणि मग स्वतः शिकणे म्हणजे आंतरमानसिक ते अंतमानसिक होय. नेक्स्ट, झेडपीडी वापरण्यासाठी शिक्षकाने काय करावे? उत्तर, मुलाला थोडे अवघड कार्य द्यावे प्लस योग्य मदत करावी. स्पष्टीकरण, खूप सोपे जर दिले तर मुलांना कंटाळा येईल, खूप अवघड दिले तर त्यांची निराशा होईल. मग काय करावे, तर मध्यम मार्ग निवडावा. मग काय, तर मुलांना थोडे अवघड कार्य द्यावे आणि अडचण आली की मदत करावी. नेक्स्ट, परस्पर अध्यापन म्हणजे काय? उत्तर, विद्यार्थी आलटून पालटून शिक्षकाची भूमिका घेतात. म्हणजे हुशार विद्यार्थी थोड्या कमी समजदार मुलांना शिकवतात किंवा सांगतात. म्हणजे मुलांची आलटून पालटून शिक्षकाची भूमिका जी होते त्याला परस्पर अध्यापन असे म्हटले जाते. स्पष्टीकरण, झेडपीडी मध्ये झेडपीडी व स्कॅफोल्डिंग याचा वापर. नेक्स्ट, वायगोत्स्कीनुसार अभ्यासक्रम कसा असावा? उत्तर, संस्कृतीशी जोडलेला, अर्थपूर्ण.
स्पष्टीकरण. बाजार पाठातून गणित प्लस भाषा प्लस समाज. बघा आता या ठिकाणी अभ्यासक्रम कसा सांगितला वाचकसंख्येनुसार संस्कृतीशी जोडलेला असावा आणि अर्थपूर्ण असावा. म्हणजे उदाहरणार्थ स्पष्टीकरण काय म्हणते, बाजार या पाठातून दोन गोष्टी शिकल्या जातात. कोणकोणत्या? एक गणित शिकल्या जाते, दुसरा भाषा शिकल्या जाते आणि तिसरा समाज. तीन गोष्टी, तीन विषयांचा अभ्यास बाजार या पाठामधून शिकविला जातो. उदाहरणार्थ बघा गणित कसं, तर बाजारात गेले तर भाजीपाला घेताना वेगवेगळ्या भाजीच्या वेगवेगळ्या वस्तूंच्या किमती यांची एकत्रित बेरीज. भाषा म्हणजे लोकांचं एकमेकांसोबतचं जे संभाषण होते बाजारामध्ये, ते संभाषण कशा प्रकारे होते हे आपल्याला मुलांना समजावून सांगता जाते. नेक्स्ट समाज, मग समाजातील वेगवेगळ्या घटकातील लोक त्या ठिकाणी एकत्रित येतात. म्हणजे बाजार या एका पाठामध्ये तीन विषय शिकवले जातात, गणित, भाषा आणि समाज. नेक्स्ट, भाषा आधी विचार नंतर असे कोणी सांगितले? उत्तर वायगोत्स्की. स्पष्टीकरण. पियाजेच्या मते काय, तर विचार आधी भाषा नंतर. पण वायगोत्स्कीच्या मते काय, तर भाषा आधी आणि विचार नंतर. हे दोन फरक लक्षात घ्या. नेक्स्ट, जवळच्या वयस्कची भूमिका काय? उत्तर MKO, मोर नॉलेजेबल ओदर म्हणून स्कॅफोल्डिंग देणे. स्पष्टीकरण. आई वडील शिक्षक हे जे जवळचे वयस्क आहेत यांची भूमिका स्कॅफोल्डिंगची असते. म्हणजे मुलांना थोडी थोडी मदत करून वेगवेगळे माहिती त्यांना आत्मसात करून देणे. नेक्स्ट, पुढे घेऊयात बघा आपण तिसरा भाग, तिसरा घटक, ब्रुनर, गॅने, एरिक्सन यांच्यावर आधारित 46 ते 60 नंबर पर्यंतचे क्वेश्चन. पहिला प्रश्न 46. ब्रुनर नुसार प्रतिनिधित्वाचे तीन प्रकार कोणते? पहिला प्रश्न हाच मुळात लक्षात घ्या. ब्रुनर नुसार प्रतिनिधित्वाचे प्रकार किती आहेत? तर तीन प्रकार आहेत. मग ब्रुनर नुसार प्रतिनिधित्वाचे तीन प्रकार तर कोणकोणते? उत्तर कृती आधारित, चित्र आधारित, प्रतीक आधारित. बघा काय म्हटलं, कृती आधारित, चित्र आधारित, प्रतीक आधारित. यातील पहिला कृती आधारित टप्पा कोणता? उदाहरणार्थ काय, कृतीतून शिकणे. कृती आधारित म्हणजे कृतीतून शिकणे. स्पष्टीकरण काय? उदाहरणार्थ सायकल चालवून सायकल शिकणे. नेक्स्ट, चित्र आधारित टप्पा कोणता? उत्तर चित्र किंवा आकृती पाहून शिकणे. स्पष्टीकरण. नकाशा, विविध मॉडेल हे पाहून शिकणे म्हणजे चित्र आधारित टप्पा. नेक्स्ट, प्रतीक आधारित टप्पा कोणता? उदाहरणार्थ भाषा, आकडे, सूत्रांनी शिकणे. स्पष्टीकरण. E = MC². प्रतीक आधारित मध्ये काय, तर भाषा, आकडे किंवा सूत्रांनी शिकणे. स्पायरल अभ्यासक्रम कोणी मांडला? उत्तर जेरॉम ब्रुनर. उदाहरणार्थ एकच संकल्पना वयानुसार खोलात जाऊन पुन्हा शिकविणे. म्हणजे कुठल्याही संकल्पनेची खोली वाढवत जाणे, वर्गानुसार पुढील वर्गानुसार खोली वाढवत जाणे, म्हणजे ज्याला म्हटलं जाते स्पायरल अभ्यासक्रम. आणि हा कोणी मांडला? तर जेरॉम ब्रुनर यांनी. नेक्स्ट, कोणतीही संकल्पना कोणत्याही वयात शिकविता येते हे कोणी सांगितले? तर जेरॉम ब्रुनर यांनी सांगितले. कोणतीही संकल्पना ही कोणत्याही वयात शिकविता येते, पण कशी? योग्य पद्धत, कृती, चित्र, प्रतीके वापर. म्हणजे योग्य कृती, चित्र आणि प्रतीके जर वापरली तर कोणतीही क्रिया ही कोणत्याही वयामध्ये शिकविता येते असं ब्रुनर यांनी सिद्ध केलं. नेक्स्ट, ज्ञानेनुसार अध्ययनाचे किती प्रकार? उत्तर 8 प्रकार. स्पष्टीकरण. संकेत अध्ययन ते समस्या निराकरण. ज्ञाने याने अध्ययनाचे किती प्रकार सांगितले? तर ज्ञाने याने अध्ययनाचे 8 प्रकार सांगितले. नेक्स्ट, उद्दीपन अनुक्रिया अध्ययन कोणते? SR लर्निंग. ज्ञानेचा पहिला प्रकार कोणता आहे बघा? स्पष्टीकरण. तो काय म्हणते, घंटा वाजली की तोंडाला पाणी येणे. हा पहिला प्रकार सांगितला. म्हणजे एखादं कृत्रिम, बघा कृत्रिम उद्दीपकाला नैसर्गिक प्रतिसाद असतो, पण या ठिकाणी नैसर्गिक उद्दीपक असेल तर त्याला
नैसर्गिक प्रतिसाद. पण जर कृत्रिम उद्दीपक असेल तर त्याला नैसर्गिक प्रतिसाद म्हणजे उदाहरणार्थ घंटा वाजली की तोंडाला पाणी येणे, हा जो प्रकार आहे ह्याला म्हटलं जाते बघा उद्दीपन अनुक्रिया अध्ययन, आणि हा ज्ञानाचा पहिला प्रकार आहे. नेक्स्ट, नियम अध्ययन किंवा रूल लर्निंग उदाहरण घ्या. नामाला अनेक वचन करताना शेवटी ई येतो. स्पष्टीकरण, हे व्याकरणाचे नियम म्हणजे नियम आधारित. काय म्हटले या ठिकाणी? नियम आधारित अध्ययन. नामाला अनेक किंवा कुठल्याही नामाचे जर अनेक वचन करावयाचे असेल, जसे की मुलगा ह्याचं अनेक वचन होते बघा मुलगे, म्हणजे आ आणि शेवटी ई लागला तर एकत्रित येऊन तयार होतो बघा ए. नियम आधारित, हे व्याकरणाचा नियम आहे. समस्या निराकरण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा कोणता स्तर आहे? उत्तर, ज्ञानानुसार सर्वोच्च स्तर. स्पष्टीकरण, आधीचे 7 प्रकार वापरून नवीन समस्या सोडविणे, आणि यालाच म्हटले जाते समस्या निराकरण. हा ज्ञानाचा शेवटचा आणि 8वा स्तर आहे. एरिक्सन नुसार 1 ते 3 वर्ष वयात कोणता संघर्ष असतो? उत्तर, स्वायत्तता विरुद्ध लज्जा. संशय. स्पष्टीकरण, मी स्वतः करणार, करू दिले नाही तर लाज वाटते. काय आहे तर एरिक्सन नुसार 1 ते 3 वर्ष वयात हा संघर्ष असतो. कोणता? एरिक्सन नुसार 1 ते 3 वर्ष वयात कोणता संघर्ष असतो? स्वायत्तता विरुद्ध लज्जा संशय. स्वायत्तता विरुद्ध लज्जा संशय म्हणजे काही एखादी गोष्ट मी स्वतः करणार, करू दिले तर ठीक, आणि नाही करू दिले तर लाज वाटते, म्हणजे स्वायत्तता विरुद्ध लज्जा. 3 ते 6 वर्ष वयात कोणता संघर्ष असतो? पुढाकार विरुद्ध अपराधीपणा. म्हणजे काय? खेळ, प्रश्न विचारणे आणि दाबले तर अपराधी वाटणे. म्हणजे कुठलाही एखादा खेळ खेळणे आणि नाही खेळू दिले तर अपराधीपणाची भावना वाटणे, किंवा काही प्रश्न विचारू देणे आणि विचारलेल्या प्रश्नांना जर उत्तर मिळालं तर ठीक, आणि प्रश्न विचारू नाही दिले तर अपराधीपणा वाटणे. म्हणजे काय? पुढाकार विरुद्ध अपराधीपणा. आणि वयवर्ष 3 ते 6. स्वायत्तता विरुद्ध लज्जा वयवर्ष 1 ते 3. 6 ते 12 वर्ष वयात कोणता संघर्ष? उद्योगशीलता विरुद्ध कनिष्ठता. स्पष्टीकरण, शाळेत मी करू शकतो ही भावना, आणि जर नापास झाला तर कनिष्ठ वाटते. म्हणजे कुठलीही एखादी गोष्ट मी करू शकतो असे वाटणे, आणि प्रत्यक्षात करायला दिली आणि नाही करू शकला तर मग कनिष्ठता वाटणे. यालाच म्हणता येते बघा उद्योगशीलता विरुद्ध कनिष्ठता, आणि वयवर्ष 6 ते 12. नेक्स्ट, एरिक्सन नुसार शिक्षकाने 6 ते 12 वयोगटात काय करू द्यावे किंवा काय द्यावे? यशाचे अनुभव द्यावे, आणखी प्रोत्साहन द्यावे, म्हणजे कनिष्ठता टाळण्यासाठी. म्हणजे मुलांना काय करायचं तर तो यशस्वी होईल असा अनुभव किंवा अशी कृती करायला त्याला प्रोत्साहित करावे, आणि त्याने ती कृती केली तर त्याला प्रोत्साहन द्यावे, आणखी नवीन कृती करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. आणि यावेळी मधून काय होईल तर त्याची कनिष्ठता हा विचार त्याच्या मनातील टाळला जाईल, किंवा त्याची कनिष्ठता या ठिकाणी टाळल्या जाईल. नेक्स्ट, ओळख संकट कोणत्या वयात? 12 ते 18 वर्षे पौगंडावस्था. स्पष्टीकरण, मी कोण हा प्रश्न मुलांना पडणे, म्हणजे ओळख संकट ही त्यांच्या वयामध्ये येते. म्हणजे त्यांना आपल्या पौगंडावस्था यामध्ये काय होते? 12 ते 18 मध्ये मुलांच्या शरीरामध्ये, मुलींच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होतात बघा. मुलांना दाढी मिशी येणे, मुलींच्या म्हणजे आवाजामध्ये बदल होणे, त्यांच्या छातीमध्ये बदल होणे इत्यादी जे बदल होतात ह्याची त्यांना ओळख होते, आणि यामध्ये त्यांना कुठेतरी एक संकट वाटते. म्हणजे मी कोण हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये तयार होतो, आणि हे वयवर्ष आहे बघा 12 ते 18. पुढे घेऊयात वर्तनवाद, रचनावाद, माहिती प्रक्रिया. 61 ते 80 प्रश्न. पण आता एकाच लेक्चरमध्ये एवढा घटक घेतला तर तुम्हाला थोडं कन्फ्यूज होईल, म्हणून आपण राहिलेला भाग हा उद्याच्या घटकामध्ये घेऊया. पण जर मी शिकवलेलं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर पाहताना तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना
त्या सर्वात अगोदर तुम्हाला येतील आणि सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल. सोबतच तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि पाहताना तुम्ही कोणत्या ठिकाणावरून पाहताय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. राहिलेला भाग आपण पुढील लेक्चरमध्ये घेऊया.